शमिका. शमिका. गुड. काय जादू केलीस तू माझ्यावर? मला कधीच कोणाच बद्दल इतकी ओढ वाटली नव्हती. ऑफिसमध्ये तुझ्या बरोबर घालवलेला वेळ हल्ली कमी वाटायला लागलाय. बघ ना, घरी आल्यावर पण माझ्या डोक्यात तूच आहेस. सतत तुझ्या बरोबर असावं असं वाटतं. तू कायमचा मासा का होत नाहीस? ऑफकोर्स हेच ते कारण आहे. हाय सई, व्हॉट्सअप. कशा आहात मॅडम? काय नाही, सहजच फोन केला होता. तुम्ही ठीक आहात ना आता? हो हो, मला काय होणार आहे? अहो काही नाही, आज देवांश मला म्हणाले होते की तुम्ही ऑफिसमध्ये अपसेट होतात म्हणून. हां, ते नाही, आय एम ॲब्सोल्युटली ओके. अरे वा, बरं झालं. बरं मी काय म्हणते, आज आम्ही आहे ना खास जेवणाचा बेत आखलाय रात्री. तुम्ही याल जेवायला? आजच का? हो. नाही नको, असू देत. का? अगं असं सारखं सारखं येणं बरं दिसत नाही ना. असं काही नाहीये मॅडम, आता आपली मैत्री झाली की नाही. तुम्ही आलात तर आम्हाला खूप आवडेल. नाही खरंच असू देत. म्हणजे देवांश मला रोज ऑफिसमध्ये बघतच असतो ना. आता घरी पण त्याला त्याची बॉस दिसायला लागली तर कदाचित त्याला नाही आवडणार. नाही नाही, असं काही होणार नाहीये. उलट त्यांनीच मला सांगितलंय तुम्हाला फोन करून इथे बोलवायला. आणि तुम्ही जर आला नाहीत ना तर त्यांना खरंच वाईट वाटेल मग. ओ रिअली? ओके, तू इन्सिस्ट करतेस ना म्हणून येते. चला ठीक आहे, या मग लवकर. हा, वाट बघतोय आम्ही. या शो. बाय. बाय. येस येस येस, आय न्यू इट देवांश. मला माहिती होतं की तुलाही मला तितकंच भेटावं असं वाटतंय, तेही तुझ्या नकळत. शमिका, तुझे कपडे आणले इस्त्रीचे. तुला आवडतात तशी कडक इस्त्री केलेली आहे. ओ गॉड माई, कधीतरी नॉक करून येत जा. सॉरी सॉरी ग, माझ्या ना लक्षातच नाही राहत. बर, आज जेवायला काय करू सांग? काही नको, मी आज जेवायला घरी नाही. म्हणजे परत डिनर मीटिंग? सारखं आपलं बाहेर खायचं. अगं पावसाळ्याचे दिवस आहेत ना, आजारी पडलीस म्हणजे. ओ गॉड माई, किती त्रास देतेस मला. कधीतरी एकटं सोडत जा ना. अगं पण माई, जस्ट गो. बरं थांब, ते मला देऊन जा. मॉम यार, तू असला ट्रूथ बॉम्ब टाकलास ना की आमच्या सासूबाई आणि जाऊबाई दोघींचेही फेसेस डाऊन झाले. ती सई ना येता जाता मला लेक्चर ऐकवत असते ना. बोलती बंद झाली होती मॉम तिची. तू नको काळजी करू ग, आता आपण तिच्या डोक्यात हे पिल्लू सोडलंय की नाही. एकदा काही संशयाचं भूत डोक्यात शिरलं ना ते शांत बसूच देत नाही. आता बघ, थोड्याच दिवसात तिचं डोकाचं उठेल ना, टाळ्यावरच राहणार नाही. उठेल नाही मॉम, तू खाली ये, तू खाली ये, तू खाली बस. इतकी खुश नको होऊस लगेच. का ग? का काय, ती सई फक्त आजच्या पुरती गप्प आहे. तुला माहितीये का, त्या सईने त्या शमिकाला परत बोलवलंय घरी जेवायला. काय? डोक्यावर पडली का ही सई? बावळट कुठची. एवढं मी काय काय बडबडून आले तिकडे, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मला वाटलं ते सई देवांश कचा कचा भांडतील, पण कसं काय. बोर आहेत ग दोघं पण, काही ड्रामाच नाहीये त्यांच्या लाईफ मध्ये. बरं तिचं जाऊ दे, तुझं काय चाललंय ते सांग. माझं काय आता? काय काय हा, किती वेळा तुला सांगितलं, आपण एक गरोदरपणाचं नाटक करतोय तेवढं पुरेसं आहे. आणखीन नाटकं करू नका, आणखीन तमाशे करू नका.
कोणी सांगितलं होतं तुला त्या स्टूलावर वगैरे चढून काम करायला? अगं बाई, पकडली जाशील. कळतंय का तुला? काही येते का अक्कल? मॉम कसं सांगू, तू प्लॅन होता माझा, तो प्लॅन होता. झाला का नाही वर्क? स्मार्ट आहे मी. वेट झाले की नाही? या अशा छोट्या छोट्या फुटकळ प्लॅन मध्येच खेळत बस आणि ते वर्क झाले की आनंद मान. या अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी काय होणार आहे अंजली? काहीतरी मोठा धमाका केला पाहिजे की नाही? म्हणजे 2 दिवस तुझी सासू घरात नव्हती, बरोबर? त्याचा काय संबंध आहे मॉम? मग त्या 2 दिवसात तुझ्याकडे जी चावी आहे त्याचं कुलूप शोधायचं ना. पण नाही, तुला आपलं सही काय करते ह्याच्यातच इंटरेस्ट. नाही तर झोपा काढायच्या मस्तपैकी, नाही तर लावायत बसायची ते क्रीम. काय मॉम तू गप काय? आता फक्त एक ऐक, ती शमिका येते तिकडे, तिच्याकडे बारीक लक्ष ठेव. त्या पोरीची लक्षणं काही मला खरी दिसत नाही. नाही, आपल्यासाठी बरंच आहे ते, म्हणजे ती आपल्याला पुढे उपयोगी येईल. कळतंय का? शिरतय का काही मी सांगते ते डोक्यात? शिरतय का? सही चावली आहे का मॉम तुला? लेक्चर का देत सुटलीस? तुम्हाला पकवू नको यार मॉम. चल मी फोन ठेवते, बाय. अगं पण ना सेलिब्रेट करायचं सोडून लेक्चर काय देते मला? नालायक कार्टीये. शमिका, चांगला पत्ता सापडलाय. अरे वा, झाली तयारी? ये देवा, झाला फ्रेश? हो झालं. सई, शमिकाला फोन केला होता ना? हो केला होता. थोड्या वेळात येतीलच त्या. चला बेस्ट. अरे वा, अगं आली का? आलीच वाटतं. खादाळ. दादा आल्याला त्रास नको दिवसा मला. मम्मा तू कधी आली? सकाळीच आले मी. मला वाटलं आल्याला दिसशील, पण रिया मॅडम नेहमीप्रमाणे बाहेर गेलेल्या. सॉरी, ग्रुप स्टडीज होते ग. हो बाई, किती तो अभ्यास. हे काय करतेस? हे हात नको लावूस त्याला. बाहेर ना आलीस ना, जा आधी हात पाय धुणे जा पटकन. बसू दे ग 5 मिनिटं. वाव, काहीतरी स्पेशल बनताय का आज पण? काय बनवतेस? सई 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 सई, वेट हा वेट. सांगू नका, सांगू नका. एक खादाळ, चल केस कर. बर. सांडगे. रिया, काय बरोबर ओळखलेस तू? हो ना. ते मी काय खादाड उगाच म्हणतो का तिला? म्हणूनच म्हणतो. गपरे, तू काय कमी खादाड नाहीयेस. बघ ना याला. मला काही सांगू नका तुम्ही दोघं. तुम्ही दोघं लहानच आहात ना. मम्मा बघ ना. सई, हा झाली का ग सगळी तयारी? हो आई, होते. पण आज काय स्पेशल आहे का? म्हणजे एवढी सगळी तयारी कशासाठी चालली आहे? हा, मी सांगतो ना. आज काय झालंय ते, आई मावशीकडनं आली आहे ना, तर मावशीने माझ्या करता एकट्या करता प्रेमाने सांडगे पाठवलेत आणि तुझ्यासाठी काहीच नाही पाठवले. तर आपण तेच सेलिब्रेट करतोय. वहिनी, देवांश, हा सारखं तिला त्रास देताय. रिया, स्पेशल वगैरे काही नाहीये. शमिका मॅडम जेवायला येणार आहेत घरी. ओ वाव, नाईस. म्हणजे आज पण येणार आहेत शमिका मॅम? अरे वा, म्हणजे 2 दिवस मी नव्हते तर तुझ्याशी मैत्री झाली का त्यांची? नाही ना, अजून फ्रेंडशिप झाली नाहीये, पण मला आवडेल त्यांच्याशी फ्रेंडशिप करायला. त्या कशा स्मार्ट आणि स्टायलिश आहेत ना. बरं, बास झालं आता कौतुक. जा आवरून ये जा. सई, हाय, जरा देवापुढे दिवा लाव ना, आणि धूप सुद्धा दाखव घरात. घरातली गिडापिडा बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे. आई. मम्मी,
रोज सईला चान्स मिळतो ना देवासमोर दिवा लावायचा. आज मी लावते दिवा, चालेल ना? बरं. सुधारणा आहे म्हणायची. हाय देवांश. शमिका, कम कम कम. या मॅडम, छान दिसताय हा तुम्ही. थँक्यू. काकू कशा आहात तुम्ही? पाय बरा आहे का आता? ठीक आहे आता. ग्रेट. बरं, मी तुम्हा सगळ्यांसाठी ड्रायफ्रुट्स आणले. अरे ह्याची काय गरज होती? हो ना, इथे आम्ही तुम्हाला जेवायला बोलवलंय आणि तुम्हीच आमच्यासाठी हे सगळं घेऊन आलात. इट्स ओके, प्लीज टेक इट. थँक्यू. आणि बाय द वे, पास्ता खूप छान झाला होता. हो ना, थँक्यू. आजचं डिनर पण छानच असणार आहे बघा तुम्ही. तुम्हाला माहितीये का शमिका मॅम, आजचं डिनर ना फक्त दादाच्या आवडीचं आहे. माझ्या आवडीचं काय कोणालाच पडलेलं नाहीये बाबा. दादा गप्प बसा तू. वहिनी सांग गायला, मगचपासून त्रास देतोय मला. मी ना आज जेवणारच नाही. जेवणार नाही म्हणते आणि बसली पण लगेच. काय, चल रूम मध्ये जाऊ का? जा. वहिनी बघ. प्रिया, तू असं काही करणार नाहीयेस हा. आपण यांना ना नंतर रागवू. नंतर कशाला? मी तर म्हणते आत्ताच पनिशमेंट देऊ ह्याला. तू एक काम कर, तू आमच्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम आण जा. मला मँगो. ए शाणी, लगेच ऑर्डर पण देऊन टाकलीस हा तुम्हाला? या काही काय, पावसाळ्याचे दिवस आहे, तुगाच आईस्क्रीम वगैरे काही नको हा. तब्येती बिघडतात. ठीक आहे ग, कधी कधी आपल्या लाडक्या बहिणीचे लाड पुरवावे नाही का? मग आण जा. तुझं नेहमीच स्ट्रॉबेरी आणि आपलं पान काय जाऊ. शमिका, तू काय खाणार? तुला पान आईस्क्रीम आवडतं? अरे हे तर माझं पण फेवरेट आहे. हो. आपल्या आवडीनिवडी बऱ्याच मॅच होतात. ठीक आहे, मी आणतो तेच. आलो गो. विसरलास तर परत पाठवेन मी. शमिका मॅम, या ना आपण बसून गप्पा मारू. ओके शो. बरं तुमच्या चालू द्या गप्पा, मी आवडतेच. हाय आलेच. घ्या ना. ऍक्च्युली ना मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. सध्या मी MBA करते ना, तर मला एखादा मीडिया रिलेटेड कोर्स करायचा ह्याच्यानंतर. तर मग तुम्ही गाईड कराल का मला? म्हणजे तुम्ही हे फॉर्म ओपन करायच्या आधी काय केलेलं ते एक्झॅक्टली सांगाल का मला जरा? मी आर्किटेक्चर केलं होतं. अच्छा, ओके. यार किती बोर करतायत या दोघी. प्रिया तर भक्तच झाली आहे शमिकाची. जास्त स्वीट स्वीट व्हायच्या आधी काहीतरी ड्रामा करायला पाहिजे अंजली.
अगं बाई, फायर 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 मम्मी फायर. अंजली, काय ग हे? नीट धूप दाखवता आला नाही तुला? एक काम धड करता येत नाही. मम्मी असं काय करता? तुम्ही म्हणालात म्हणून मी घरात सगळीकडे धूप फिरवत होते. अचानक मला इथे चक्कर कशी केली नाही पडलं तर सॉरी सॉरी, कळलंच नाही मम्मी मला. मॅडम सॉरी, चुकून झालंय. हा नाही, इट्स ओके. एक काम करा ना, तुम्ही साडी बदला, कारण साडी ओली झाली आहे ना. चला तुम्ही माझ्याबरोबर. हां नाही नको. मॅडम ऐका माझं, साडी बदला, माझ्या रूममध्ये चला प्लीज. हिची म्हणजे देवांशची रूम. ओके शुअर. इकडे फिरवायचाच राहिला बस. स्वतःला जप आता, अंगावर पाडशील. ही आमची रूम. सॉरी, ते विचारा. नंतर आवरायला वेळच नाही मिळाला मला. मी आलेच. सॉरी, जरा हे कपडे पण तसेच राहिले. काही गडबडीमध्ये ना आवरायचं राहूनच जातं. मी आलेच. हा देवांश ना ओला टॉवेल कुठेही ठेवतात. जरा गडबड होती ना त्यामुळे. आलेच, ठेवून आले. छान आहे रूम, छान आहे. थँक्यू. हा लग्नातला फोटो पण छान आहे. देवांश सांगत होता तुमचं लग्न लव्ह मॅरेज नाहीये म्हणून. आय मीन तो म्हणाला की तुमचं फ्रेंडशिप मॅरेज आहे. हो, खूप मोठी स्टोरी आहे आमची. वेळ मिळाली की नक्की सांगेल तुम्हाला. चालेल. पण खरंच पण लग्नानंतर अजिबात वाटलं नव्हतं आयुष्य आम्हाला इथपर्यंत घेऊन येईल. मी पण काय गप्पा मारत बसले. ज्या कामासाठी आलो ते राहिलंच बाजूला. यात तुम्हाला साड्या दाखवते.
या साड्या आहेत. यातली जी साडी आवडेल ना ती नेसा. वाव, मस्त कलेक्शन आहे का तुझ्याकडे साड्यांचं. हो, ॲक्च्युली ना मला साड्या खूप आवडतात, त्यामुळे गिफ्ट्समध्ये पण बऱ्याचदा मला साड्याच येतात. ही साडी आहे ना, ही मला आईने दिली होती पहिल्या हळदी कुंकवाच्या पूजेच्या वेळेस. छान आहे ना. आणि एक मिनिट, ही पण दाखवते तुम्हाला. ही साडी मला आईने आणि मामांनी दिली होती. खूप मस्त साडी आहे ही. अशा साड्या बघितल्या की नाही आठवणी जाग्या होतात. आणि ती साडी ती ही एक मिनिट. ही साडी माझ्या नवऱ्याने म्हणजेच देवांशने मला पहिल्या दिवाळीला गिफ्ट केली. ओ वाव, बघू. हो. वाव, किती सुंदर आहे ही साडी. हो. मी हीच साडी नेसू का? म्हणजे ओनली इफ यू डोंट माइंड. बघ ना, माझे इयरिंग्स पण मॅच होतील, म्हणजे ते कॉन्ट्रास्ट छान दिसेल ना, म्हणून म्हणते ओनली इफ यू डोंट माइंड. ठीक आहे, नेसा. नक्की? हो नक्की. ग्रेट. तुम्हाला एक प्रश्न विचारू? हां, विचार ना. त्यांचं नाव काय होतं? सॉरी, कोणाचं? तुमच्या एक्स पार्टनरचं. ते बिपिन. मुंबईचेच होते का ते राहणारे? सई, मला माझ्या पर्सनल गोष्टींबद्दल बोललेलं अजिबात आवडत नाही. सो इफ यू डोंट माइंड, तू प्लीज मला. सॉरी, मी नाही विचारणार परत असे प्रश्न. नाही, इट्स ओके. पण ठीक आहे, तुम्ही ही साडी नेसा आणि काही लागलंच तर मला हाक मारा, मी बाहेरच आहे.